2.2 मधला पहिला प्रश्न आहे, खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. तर अवयव पद्धतीने सोडवताना जे तिसरं पद असतं त्या पदाचे असे अवयव घ्यायचे की त्याचा फरक किंवा बेरीज मधलं पद असेल. तर पहिलं बघा, x वर्ग अधिक 15 x अधिक 54 बरोबर 0. इथं आता दोन्हीकडं बेरीज म्हणजे अधिक 15 आणि अधिक 54 आहे. तर 54चे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत की ज्याची बेरीज 15 यायला पाहिजे. तर 9 सख्ख 54, 9 गुणिले 6 54 येतं आणि 9 अधिक 6 बरोबर 15 येतं. तर 9 आणि 6 असे आपल्याला अवयव मिळाले. x वर्ग अधिक 9x अधिक 6x अधिक 54 बरोबर 0. 15ची फोड केली आपण, 9x अधिक 6x. आता पहिले दोन पद x वर्ग अधिक 9x याच्यामध्ये कॉमन काय तर x. आता कंसामध्ये काय राहिलं, x वर्गमधला x आणि 9x मधला 9, म्हणजे x कंसामध्ये x अधिक 9 अधिक 6 आणि कंसामध्ये राहिले x अधिक 9 बरोबर 0. तर इथे बघा, जो पहिला ब्रॅकेट येतो, पहिला ब्रॅकेट व्यवस्थित सोडवला की दुसरा जो आहे ते चिन्ह खाली ट्रान्सफर करायचं. तर इथं अधिक 6 आहे, अधिक तर ट्रान्सफर करायचं आणि पुढचं जे ब्रॅकेट आहे तो पहिला ब्रॅकेट जो असतो तोच येतो, ज्यामध्ये चिन्हांची पण बदल करायची नाही. जो येते ते तोच ब्रॅकेट डोळे झाकून लिहायचा आहे. म्हणजे इथं x अधिक 9 आलं, ह्या पण x अधिक 9 sin 9 54 येतं. मग हा जो कॉमन ब्रॅकेट आहे तो खाली एकदाच घ्यायचा, x अधिक 9 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये जी राहिलेली पद आहेत x अधिक 6 ते घ्यायचे. x अधिक 6 बरोबर 0. आता 0 केव्हा येतं, तर ह्या दोन ब्रॅकेटपैकी एक ब्रॅकेट 0 असेल तेव्हा. मग x अधिक 9 बरोबर 0 किंवा x अधिक 6 बरोबर 0. मग x बरोबर अधिक 9 आहे, उजव्या साईडला जाऊन वजा 9 होईल आणि x बरोबर अधिक 6 आहे तो वजा 6 होईल. अशा पद्धतीने आपल्याला या वर्ग समीकरणाची मुळे मिळाली, वजा 9 व वजा 6. पहिला प्रश्न पूर्ण झालेला आहे, पहिला प्रश्नामधला पहिला. आता दुसरा प्रश्न बघा. दुसरा आहे x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. आता याच्यामध्ये मधलं पद आहे, मधलं कोइफिशियंट काय, मधला जो सहगुणक आहे xचा 1 आहे आणि शेवटचं पद आहे वजा 20. तर आपल्याला वजा 20ची अशी अवयव पाडायचे आहेत की त्याचा फरक 1 यायला पाहिजे, कारण शेवटी वजा आहे ना, वजा 20 आहे म्हटल्यानंतर फरक येणार आणि चिन्हामध्ये अधिक आहे म्हणजे मोठं पद हे अधिक असणार. तर 5 चोक 20, 5 आणि 4चा गुणाकार 20 होतोय आणि 5 वजा 4 हा 1 येतोय. म्हणजे 5 गुणिले वजा 4 वजा 20 आणि 5 अधिक वजा 4 1. मग आपल्याला अवयव मिळाले 5 आणि वजा 4. मग त्या ठिकाणी ठेवा x वर्ग अधिक 5x वजा 4x बरोबर वजा 20 बरोबर 0. आता x वर्ग अधिक 5x मध्ये कॉमन येणार x, कंसामध्ये राहिला x अधिक 5 वजा 4 कंसामध्ये x अधिक 5 बरोबर 0. x अधिक 5 हा कंस एकदाच घ्यायचा आहे, कॉमन कंस, आणि दुसरे जी राहिलेली पद आहेत x वजा 4 ते दुसऱ्या कंसामध्ये घालायचं. x अधिक 5 आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा 4 बरोबर 0. या दोन्हीपैकी एक ब्रॅकेट जर 0 असेल तर उत्तर 0 येणार, म्हणून x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0. मग xची किंमत आली वजा 5, x अधिक 5 उजव्या साईडला जाऊन वजा 5 होणार आणि x बरोबर 4, वजा 4 आहे ते उजव्या साईडला जाऊन अधिक 4 होणार. तर आपल्याला या वर्ग समीकरणाची मुळे मिळाली वजा 5 आणि 4.